रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आता संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. आपण व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. तर आज मी सुनबाई आम्ही दोघंजण आणि सुनबाई तिघंजण निघालो परभणीला. तर शेजारच्या काकू विचारू लागल्या, तर त्यांना सांगितलं साडी घ्यायला चाललेलो आहेत. तर चला तर आता सुनबाईच्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि घरात खूप साड्या असतात, पण नवीन साडी तिला म्हणली मला छानपैकी अशी पैठणी साडी घ्यायची. तर म्हणलं चला म्हणलं घेऊत म्हणलं. तर गेलोत आम्ही परभणीला संध्याकाळचं. तर गेल्या म्हणलं चला अगोदर राधिकावर पाहूत म्हणलं. तर परभणीत गेल्यानंतर गाडी पण खूप लांब लावली, कारण गर्दीमध्ये गाडी पण लावायला जवळ पार्किंग नसते. मग तिथून आम्ही चालत गेलो राधिका साडी सेंटरवर. तर तिथं साड्या खूप पाहिल्या. तर सून पाहिल्या जे पाहिजे होती ते कलरची साडी समजा तिच्या मनासारखी भेटली नाही. तर मग तिथून राधिकाहून पुन्हा आणि वरती दुकान होतं दुसऱ्या मजल्यावर. तर चला म्हणलं मग तिथून पुन्हा आम्ही तिथं साडी पसंत आली नाही तिला इतक्या साड्यातून. तर म्हणलं चला मग आता कुठं लालपोतूवर आलोत आम्ही, लालपोतू साडी सेंटरवर आलोत बा. तर तिथं आल्याच्यानंतर पुन्हा तिथं पण वरतीच दुकान होतं. तिथं वरती गेलो तर तिथं मी सगळ्या पूर्ण साड्या खूप साड्या पाहिल्या आम्ही दोघांनी सुनबाईंनी सगळ्यांनी पाहिल्या. तर पहा तिथं तर नातू होता माझ्या कडेवरच. तर तिथं साड्या पाहिल्या पूर्ण. तर तपशीला पैठणी हे ते पाहिल्या. तर मग सुनबाईला त्यातली एक साडी पसंत आली, सुनबाईला आली, पुन्हा मालकाला आली, सगळ्यांना साडी पसंत आली. मग तिथं आम्ही साडी बिडी सगळं पसंत केलं सगळं आणि साडी पॅक केली त्या भाऊनी. आणि मग आम्ही खालती आलो साडी घेऊन काउंटरवर आलो. तिथं त्या मालकाजवळ बिल केलं मालकाने साडीचं. आणि बिल केल्याच्यानंतर आम्ही लगेच तिकडं आलो गाडीकडं आलो. आणि तोपर्यंत संध्याकाळच्या 7:30 पावणे 8 वाजल्या होत्या. तर गाडीकडं आलो तर आम्ही. तर तिथून मग गाडी काढायला घरी यायला आम्हाला समजा 8 वाजले, 8:15 वाजल्या. तर नातू पण एवढा किरकिर करून राहिला, कारण त्याचा झोपायचा टाईम असतो 8चा. त्याला भूक लागलेली होती. घरी आलो काही आम्ही स्वयंपाक वगैरे केला, जेवण केली, त्याला खाऊ घातलं, त्याला झोपी वगैरे घातलं. उशीर झाला होता आम्हाला 8-8:15 वाजले होते. तर मंडळी नाही का आम्हाला घरून निघायलाच उशीर झालेला होता, 6 वाजून गेले होत्या. आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त काय तेवढं परभणीत. तर मंडळी आणली बघा फायनली सुनबाईला साडी, कारण आम्ही दोघंजणं आणि सुनबाई आम्ही तिघंजणच गेलेलो होतो. आणि आम्हाला घरून निघताना 6 वाजून गेले होते दिवस मावळा होता. तर परभणीत कसं संध्याकाळच्या वेळेला कुठल्या सिटीमध्ये जास्त गर्दी असते, गाडी काढायला वेळ लागतो गर्दीतून. आणि त्यामुळं आम्हाला जास्त परभणीत फिरता आलं नाही, काय नाही ना. तर आणखीन काय घ्यायचं होतं, पण एकदम जाताच उशीर झाला. आणि चला म्हटलं 2-3 दिवसापासून आम्हाला जायचं परभणीला साडी घ्यायला. तर अशाच काही अडचणी म्हणलं चला आता आज फायनली जायचंच म्हणलं. मग साडी घेतली. तर आम्ही गेल्याबरोबर सुरुवातीला राधिकावर गेलो, राधिका साडी सेंटर. तर तिथं खूप साड्या चांगल्या होत्या. नंबर 1च्या होत्या. पण जे पोरीला सुनबाईला कलर पाहिजे होता तो कलर कॉम्बिनेशन तिला थोडंसं तिला हे झालं नाही, म्हणून पुन्हा तिथून आम्ही लालपोतूवर आलो. तर लालपोतूवर तिला ही साडी आवडली बघा सगळ्यात मस्त. म्हणजे तिला असं पूर्ण मॅचिंग पाहिजे होतं, असं विदाऊट ब्लाऊज विदाऊट बॉर्डर अशी नाही पाहिजे होती. तर हे पाहिजे अशी. तर तिला ही कलर आवडला, मग ही लालपोतूर घेतली. तर ही साडी बघा किती 2700 रुपये किंमत आहे हिची. तर मग हिला आवडली. तर म्हणलं चला म्हणलं तिच्या पसंतीनं साडी घेतली. आणि आम्हाला तिथंच उशीर झाला 8 वाजल्या. तर म्हणलं चला आता बाकीचं कुठं आम्हाला फिरायला पुन्हा घरी येऊन स्वयंपाक जेवण येते आणि अजून काय घ्यायचं. तर म्हणलं चला म्हणलं नंतर घेऊत म्हणलं, बाकीची खरेदी करू म्हणलं. मग आम्ही घराकडे आलो. त्यात माझा नातू पण छोटा आहे, किरकिर करून ही झोपायची वेळ झाली. त्या 8ला त्याला खाऊ घालायचं होतं. मग त्यामुळे घरी आलो, स्वयंपाक केला, त्याला खाऊ घातलं, झोपलं, आम्ही जेवणं केली. आणि चला म्हणलं आज तुमच्याशी साडी पण दाखवावी म्हणलं. आणि हिचा कलर जर म्हणजे आवडला असला तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. आणि म्हणजे न विसरता सबस्क्राईब करत जा. तर पहा कसं वाटला साडीचा कलर, तर जरूर तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी.